रसिको, आज या कार्यक्रमांतर्गत स्पर्श परिसाचा या मालिकेतला कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. गाण्यात राहणारा माणूस पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्या गायनकलेविषयी सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादर करते आहेत रवींद्र आपटे. हा कार्यक्रम आम्ही प्रथम प्रसारित केला होता 1993 साली. ऐकूया तर गाण्यात राहणारा माणूस. गेली 50 वर्ष तितकंच ताजं राहिलेलं आहे. आयुष्याची 70 वर्ष कुठे गेली असं त्यांना विचारलं तर धारवाड, मुंबई, हुबळी अशी न नाव घेता ते नक्की त्यांची गाण्यात गेली. एका लेखामध्ये मी मल्लिकार्जुन मनसुरांचं वर्णन गाण्यात राहणारा माणूस एवढंच केलेलं आहे. 22-23 वर्षाच्या वयाला मल्लिकार्जुन मनसूर मुंबईला आले आणि असं म्हणतात ना की त्यांनी काय तो आला, त्यांनी पाहिलं आणि जिंकलं. त्या पद्धतीने ते आले, ते गायले आणि त्यांनी जिंकलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यांचं गाणं हे जसं दृष्टं दृष्टं चंदनम चारुगंधम म्हणतात तसं जास्त जास्त सुंदर असं होत चाललेलं गाणं आहे. 3 दिवसापूर्वी मी त्यांना सहज म्हटलं होतं की अण्णा बिभासा दोन्ही दैवत लावून गातात ना, तुम्हाला गातात. मी विसरून गेलो तो विचारलेला प्रश्न. कुठल्या तरी कारणाने त्यावेळी संदर्भाने इथं असेल. काल विमानामध्ये बसल्यानंतर विमान ज्या वेळेला वर गेलं तेव्हा आम्ही लोक शेजारी बसतो होतो, विभास एका म्हणायला जातात. आणि त्या विमानामध्ये त्या विमानाचं नशीब आहे की त्या विमानात एवढं चांगलं कधी काही झालंच नसेल. मला वाटतं एअर होस्टेसच्या आवाजाखेरीज. तर तिथे अण्णा माझ्या शेजारी बसून संपूर्ण त्यांनी तो विभास कधी मुंबई आली हेच आम्हाला कळलं नाही. तसंच कधी 70 वर्ष गेली त्यांचं त्यांनाही कळलेलं नाही. जसं त्यांचं त्यांना कळलं नाही तसं आमचं आम्हालाही कळलं नाही की त्यांचं गाणं ऐकण्यात आमची 50-60 वर्ष कशी निघाली. ज्ञानेश्वरीची मला एक गोष्ट आठवते की जया भक्तीची हेतुनी प्राप्ती
जया भक्तीची हेतुरी प्राप्ती की जे कैवल्यातही परवते सर म्हणती. जयांच्या लीला माझी नीती जी आली दिसे. म्हणजे भक्तीच्याच आनंदामध्ये इतके की प्रत्यक्ष परमेश्वर जरी आला तरी जरा 5 मिनिटांनी या म्हणून त्याला सांगते. तसं त्यांनी यश लौकिक वगैरे जवळ आल्यासाठी तू जरा बाजूला राहा, मी गातोय आता. आणि जयांच्या लीळा माझी नीती जी आली दिसे. अभिजात संगीत म्हणजे काय? मल्लिकार्जुन मनसूर गातात ते अभिजात संगीत. हीच त्याची व्याख्या होऊ शकते. खरं सांगायचं म्हणजे मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आजवर वाटणारी जी कृतज्ञता आहे ती दाखवायची आम्हाला इच्छा होती. तुम्ही 70 वर्षाचे येऊन आम्हाला तो चान्स दिलात, याबद्दल आम्ही आधी तुमचे मनापासून आभार मानतो. भाई, मल्लिकार्जुन मनसुरांच्या 17व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जे भाषण केलं त्यातला थोडा भाग आपण आता ऐकला. तुमची आणि मनसुरांची पहिली ओळख नेमकी केव्हा झाली? पहिली ओळख म्हणजे खरं सांगू का, मी कॉलेजमध्ये असताना गाण्याचा प्रेमी होतो, त्यामुळे आगाऊ होतो. त्या जवळ ओळखीचा आहे का ओळखीचा नाही त्याची पर्वा न करता आपण त्या गाण्याबद्दल बोलायला सुरुवात केली की हा आपल्याच जातीचा कोणीतरी आहे त्याला वाटायचं. आणि सगळेजण प्रेमाने सांगायचे. मनसुरांचं गाणं मी ऐकलं ते एका गणेशोत्सवामध्ये मुंबईला. मला वर्ष सुद्धा आठवलं, 1934 साली ऐकलं. मनसुरांची ओळख म्हणजे मोठं मजेदार आहे. मी पारव्याला राहत होतो. पारव्याला त्या काळात शंकरराव खातू नावाचे पेटी वाजवणारे होते. मनसुरांचे ते साथीदार. तर मी शाळेतला पोरगा पेटी वाजवणारा, ते मला बरोबर घेऊन जायचे मनसुरांच्या गाण्याला. त्यामुळे त्या गाण्याच्या कलावंतांच्या स्टाफ पैकीच मी एकदा अशी त्या मॅनेजरशी किंवा तिथल्या त्या सोसायटीच्या लोकांची समजूत व्हायची. मला उत्तम जागा मिळायची बसायला. आणि मग तेव्हापासून ओळख वगैरे सुरू झाली. गाण्याच्या या दुनियेत पण मी वयाच्या 18-19 वर्षापासून आलो. त्यामुळे गाणारे लोक आले कोणी तर ते आपलेच कोणीतरी विचारत असंच वाटत होते. ते कोणतरी परके आहेत आणि आपल्याशी कसं बोलतील वगैरे असं मला कधी विचारच आला नाही. पाहिजे तर त्याला आपण आगाऊपणा म्हणू, परंतु तो होता. आणि तो जो नसता तर मी इतकं गाणं ऐकलंही नसतं कदाचित. मी नेहमी सांगत असे की सत्यनारायणाच्या पूजेला जायला आणि गाणं ऐकायला जायला कोणाचे मान अपमान बघायचे कारण नाही. बोलवा न बोलवा जायचं तिथे. आणि आपण हिमतीने गेलो की लोक याही म्हणतात, अजूनही म्हणतात. असं मनसुरांचे गाणे मी पहिल्यांदा ऐकलं. आणि तुम्हाला सांगतो त्यापूर्वी मी सवाई गंधर्व ऐकले होते, मास्तर खूप ऐकले, मजेबो ऐकले. पण त्या काळामध्ये सुद्धा हा काही निराळा प्रकार आहे असं वाटलं. त्यांनी आम्हाला जिंकलं त्या वेळेसाठी. पण त्यावेळेस त्यांचं गाणं बदलत कसं गेलं हे सुद्धा आम्हाला बघायला मिळालं. कारण पहिल्यांदा मी 34-35 साली जे गाणं ऐकलं त्यावेळी ते ग्वाले रंगाने गात होते. निळकंठबुवांचे शिष्य होते. पण मनसुरांचा आवाज एक असा होता की गायकी कुठली असते तर तो प्रिडॉमिनंटली त्यांचा आवाज ही गोष्ट होती. म्हणजे मी तो एकच आवाज असा ऐकला की वरचा छजे लागल्यानंतर 3 तंबोरे सुरू झाले असं वाटत. इतका तो मिसळून जायचा. आणि दुसरं होतं मनसुरांच्या बाबतीत आठवण आली की मला गृत्समद नावाच्या एका ऋषीची आठवण होती. गृत्समद नावाचा एक ऋषी होऊन गेला बरं का. आपल्या कापसापासून दोर काढता येतो, सूत काढता येतं, हा शोध त्याने लावला. गृत्समदाची देवाला प्रार्थना असेल की देवा माझा धागा तोटू देऊ नकोस. मला वाटतं मनसुरांनी स्वराच्या बाबतीत तसंच म्हटलं असतं. सुराचा धागा त्यांचा तुटला असं वाटत नाही. काहीतरी एक कॉम्पोजिशन संपलं तो स्वरांचं की तो स्वर थांबला असं न वाटतं, विलीन झाला तंबोरामध्ये असं वाटत.
त्यामुळे ह्या माणसाचं काहीतरी एक प्रकारची जादू एखाद्यावरती पडायला तशी आमच्या गाणाऱ्यांच्या ग्रुपमध्ये होती. आमच्या गाण्याचं कॉलेजमध्ये होतं की आपल्याला सगळं गाणं कळायला लागलं वगैरे अशा अहंकाराने मी गाणी ऐकायला जायचो. पण आमच्या काही काही अटी होत्या. त्याच्यामध्ये नवीन आला आमच्या ग्रुपमध्ये यायला तुमच्यावर चला गाण्याला ते अट काय होती की इकडून तिकडून प्रश्न विचारून नारायणराव बालगंधर्व याच्याविषयी त्याचं मत ऐकायचं. तिथे तो जर काही वेडावाकडे बोलला तर कटाव. आमच्यातल्या नव्हे तर बालगंधर्वांच्या जोडीला दुसरं नाव म्हणजे मल्लिकार्जुन मनसूर असं झडपलेलं होतं त्यांनी. आणि हे मलाच नाही माझ्या पिढीच्या अनेक लोकांना खूप मला ऐकायला मिळालं गाणं. 60 एक वर्ष तरी ऐकतोय. आता मला 75 वर्ष होत आहेत. तुम्ही 14-15 वर्षात होतो पहिलं गाणं जेव्हा ऐकलं त्यावेळेला तर हे तऱ्हेचं गाणं ऐकायला मिळालं. निळकंठ कडनं नेमकं त्यांनी पहिले कसे शिकले अशाबद्दल काही बोलले? हो खूप वेळा ग्वाले रंगाच्या गाठीमध्ये त्यांनी सांगितलं की ज्या उपजा ठिकठिकाणच्या होत्या ना त्या निघाच्या जागा ह्या फार महत्वाच्या. त्याच्यानंतर गमकाची जी पद्धत होती ही ग्वालेरी पद्धत होती. नंतर वरच्या शेजापासून ते खालच्या शेजापर्यंत जी झेप घ्यायची ती अशी स्थानाला चिकटून जाऊन आलेली झेप आणि त्याच्या बाजूला त्याला लावलेला जोर हा ग्वाल्याचं वैशिष्ट्य होतं. आणि दुसरं म्हणजे चिजा म्हणण्याचं शुद्धत्व हे गात होते निर्माण करत होते. त्याच्यामध्ये सुद्धा मल्लिकार्जुन दिसत होते. याचं कारण आहे मल्लिकार्जुनांची गाण्याची जी ओळख झाली ती ललित संगीतापासून झाली. आणि ललित संगीतामध्ये स्वर खूपच घालून चालत नाही. त्याला काहीतरी अर्थ असावा लागतो तरच ते गायचं. ही जागा का घेतली याच्यासाठी घेतली असं दिसतं म्हणून घेतली. हे त्यांना वयाच्या 18-19 वर्षी उमगलं आणि त्यावेळेला ते संगीत नाटकात गेले. त्यांचे भाऊ नाटक कंपनी होती त्यांच्यावर. फार गोड आवाज होता. पुढच्या काळामध्ये मनसुरांच्या गाण्याला ते तंबोऱ्यावर बसत असत. पुष्कळ वेळेला वरचा शेजाऱ्याला की आम्ही सांगायचं त्यांना अशी खून करायची की त्यांचा लागावा अशी इच्छा असते. फार सुंदर स्वर होता. त्यांनी मनसुरांसाठी खूप केलं आणि मग ते गाणं त्यांच्या गळ्यावरती चढलेलं. त्यामुळे त्याच्यामध्ये ललित स्वरूप पहिल्यापासून होतं तुम्हाला वाटतं.
जाताना निसर्गवाणी ऐकलं तेव्हा हा मुलगा मला ज्यांनी शिकवतो याला अतिशय गरिबीत होतं प्रत्येक त्यांचं आयुष्य निर्गंडवांचं सुद्धा, पण प्रेमाने त्यांनी विद्या दिली. त्याचं कारण मला नेहमी असं वाटतं की गाणं ही विकायची वस्तू नसून ही विद्या आहे अशा समजुतीचा तो काळ होता. आता वजे बुवा किंवा हे मनसूर एवढे कष्ट घेऊन गायले केले काय मिळणार होतं त्यांना. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की सावेगंधरांचं गाणं आम्ही पार्ल्याला ठेवलं होतं. येणाऱ्याचा खर्च चव्हाणचं भाडं बिडं सगळं मिळून त्यांना 70 रुपये दिले होते. पण गाणं होणं हे महत्वाचं होतं. आता ह्या लोकांच्या पुढे आर्थिक त्याच्यापासून फायदा हे स्वप्नात येणंच शक्य नव्हतं. नवी चीज मिळाला तर आनंद, नवी 100ची नोट मिळाल्यापेक्षा सुद्धा त्यांचा जास्त होता. सगळ्या जीवनाच्या व्हॅल्यू त्या सुराची निगडीत. निळकंठभाऊंनी खूप केलं त्यांच्यासाठी. नाटक कंपनीचं निळकंठभाऊ त्यांच्यावर होते. हो, तिथेच हा मुलगा गातो म्हणलं कृष्णाचं काम करायचे. बालनट म्हणून ते पुढे आले असते, आणखी गोंधळ झाला असता शास्त्रीय संगीताचा. त्या काळामध्ये तुला खरं सांग का, हे गुरु सुद्धा जे जण गुरु म्हणायचं त्यांची आर्थिक स्थिती अतिशय वाईट होती. केवळ आपली ही विद्या कुठेतरी राहावी म्हणून ते शिष्य घ्यायचे, त्याचा खर्च करायचे, त्याच्याबरोबर राहायचं आणि काहीतरी सेवा करायची. भास्करबाबांचं काही उदाहरण आहेच की. निळकंठभाऊंनी त्यांचा आवाज तयार करून घेणं असते, सगळे जे असतं ते सगळे त्यांनी करून घेतलं. त्याला काही सरगम आणि मग ती आकारात म्हणायची असं त्याचं सगळं गाणं आकाराचं गाणं. एखाद्याची वैशिष्ट्य असतात, आकारात होतं ते लहान मोठं ठरवायचं नाही, आकारात आहे. आता उदाहरणार्थ भीमसेनचा इकार जो लागतो ना, विजेच्या प्रवासाचा लागतो, शाप बसावायचा तो जोरदार इकार असतो. तसाच कुमारगंधराचा उकार असतो. मनसुराचं मला जर आवाजाचं वैशिष्ट्य कुठे वाटत असेल ना तर नैसर्गिक जव्हार गळ्याची, तंबळ्याची जव्हार असते तशी त्यांच्या गळ्यात नैसर्गिक जव्हार होती. आणि त्यामुळे ना आपण मुग्ध होऊन जातो. त्या गाणं हा काही वेळाने गुंजारा व्हायचा. भाई मनसुरांनी निळकंठभाऊंच्या गायकीची झलक दाखवली आहे, ती आपण आता श्रोत्यांना ऐकू. ಮೊದಲೇ ಗುರುಗಳು ನಿಲ್ಕಂಠಭಾವ ಅವರದು ಗಾಯಕಿ.
असं गाणं चालू असताना त्याच काळामध्ये मी मंजिका साहेबांचं गाणं ऐकलं. मंजिका साहेबांची गाणी दोन तऱ्हेने व्हायची. एक म्हणजे एखादं गाणं व्हायचं असतं, दुसरं म्हणजे नाना शंकरशेठच्या वाड्यामध्ये आठवडाभर आपल्या मंजिका साहेबांचं गाणं व्हायचं. तर मंजिका साहेब हे आमचे म्हणजे अगदी गळ्यातले ताईत ठरलेले होते. आणि मंजिका साहेबांची गंमत अशी होती की ते अभिजात संगीत जितकं चांगलं गात असत ना तितकंच ललित संगीत ते गात असत. त्यांनी भेदभावच केला नाही. गाताना मी गातो एवढंच त्यांनी त्याचा कॉमन फॅक्टर ठेवला. आणि जे गायचं ते त्याला धरून म्हणजे ऐकेव तो मध बोल इतके सुंदर गायचे. मला अजून आठवत आहे की सकाळच्या एका मैत्रिणीला ऐकेव तो मध बोल त्यांनी गायलं. आणि एक तुझा स्वर आर्थ खरोखर वाटे मध बिनमोल ह्या ओळीवरती आर्थ स्वर म्हणजे काय याच्यावरती 10 मिनिटं त्यांनी कामगार केली पुढे. त्यामुळे ते आमचं नवीन दैवत होतं म्हणजे काय त्यावेळी. आणि मनसूर त्यांच्याकडे शिकायला गेले म्हटल्यानंतर आम्हाला इव्हेंट ऑफ द सेंचुरी म्हणतात असं वाटतं. शतकाचं काहीतरी चमत्कार घडलेलं आहे. आणि मग मी मनसुरांना विचारलं की तुम्हाला खर्चावरती शिकवलं म्हणजे कसं शिकवलं. ते म्हणाले नाही तालीम वगैरे म्हटलं. तालीम वगैरे नव्हतीच आमची म्हणाले. आमच्या मैफिली होत्या. म्हणजे रात सुरू करायचा त्याने गायचं मी गायचं. थोडे ऑडियन्स असतात तर त्यांना ती मैफिलच वाटली असती. असे त्यांनी ट्रेनिंग घेतलं आहे. ह्याचा अर्थ असा की त्या गायकीचं स्पिरिट जे आहे ना ते त्यांनी लक्षात घेतलं. तर ते सगळ्यात कठीण आहे. तानापलटी गुरुगज सारखे घेता आले म्हणजे गाणं आलं असं नाही. त्या तानापलटाचा अर्थ काय, आशय काय, कशासाठी ती ताण आहे ह्या संदर्भ कळावा लागतो. संबंध मांडणी तो संदर्भ त्या अशा शिकवणीमुळे कळा. एखादा राग तर कितीतरी वेळा मी ऐकला असेल. उदाहरणार्थ खोकर सारखा राग आहे आनंद मुखचंद्र. आधी आनंद मुखचंद्र सुरू केला रे केला की पुन्हा अगदी आपण त्याच्यात नवीन ऐकतो असं वाहून जायचं.
नंतर मंजिरा साहेबांच्याकडे आल्यानंतर जयपूर घराण्याची गायकी जी अनवट रागाबद्दल प्रसिद्ध आहे, अशा प्रकारची गायकी मल्लिकार्जुनी सहज आत्मसात केली होती. आता तुम्ही कल्पना करा की ग्वाल्हेरच्या एका शुद्ध रागाच्या स्वरूपात दाखवण्याच्या गायकीपासून मिश्र राग गायचे, दोन्ही निभवायची गोष्ट कठीण होती, पण त्यांचे सहज निभवलं. मिश्र राग जे आहेत हे म्हणजे बसंती केदार असं समजा, तर 5 मिनिटं वसंत आणि 5 मिनिटं केदार असेल, दोन्ही म्हणून ते झालं पाहिजे. जसं मसाल्याच्या दुधामध्ये केशर आणि साखर हे निराळी काढता येणार नाही, ते दुधातच घोळून मिळणार, तसं रागामध्ये त्या ख्यालामध्ये हे दोन्ही ख्याल म्हणजे एकच आहे. असं एकदा मध्यम केदारचा लागला तर दुसऱ्यांदा तोच मध्यम असेल तर त्या रागाचा लागेल. एक नवा पदार्थ तयार व्हावा ना 2 महिने घेऊन, तसा तो मनसुरांच्या गाण्यामध्ये व्हायचा आणि ते फार अट्रॅक्टिव्ह होत. आणि मला वाटतं मल्लिका साहेबांनी त्यांना मोठं जर काही दिलं असेल देणं, तर ह्या सगळ्या गायकीमध्ये स्वतःच म्हणून एक व्यक्तिमत्व जे आहे ते सोडून तू गाऊ नकोस हे त्यांना सांगितलं. म्हणजे मला कोणी म्हणाला मल्लिका साहेबांसाठी डिट्टो गात असेल मनसूर तर मी मान्य करणार नाही. मनसूर मनसुरांसारखेच गायचे. मी कोणी ऐकल्यानंतर आज अमक्या घराण्याचं गाणं ऐकलं असं कधी बोललो नाही आम्ही, आणि मनसुरांचं गाणं ऐकलं तिथेच ते संपलं. जसं बालगंधर्वांच्या बाबतीत होतं की बालगंधर्व काय गायले त्याचं बालगंधर्व गायले एवढंच सांगायचं, तसं मनसुरांच्या बाबतीत झालं. आणि असं रेअर होतं
म्हणजे जयपूरची गायकी बिकट खरी, पण नुसती बिकट पण नाही, पण अट्रॅक्टिव्ह सुद्धा तितकी. बिकट हा शब्द बरं का काय बरोबर नाही. कोणीतरी मला एकदा सांगितलं होतं की चिनी भाषा फार कठीण आहे. म्हटलं मला नाही वाटत, लहान चिनी मुलं बोलताना मी ऐकली ती भाषा, लहान मुलांना सुद्धा येते. बिकट वगैरे काय नाही. आपण काय गातो त्याचं पर्पज डोळ्यापुढे, त्याचा हेतू डोळ्यापुढे असताना किती सुंदर असुंदर असं गाण्यामध्ये काही होणार नाही याची खबरदारी मात्र असे चांगले गवळी नेहमी घेतात. मंजिका साहेबांनी त्यांना ललित शिकवलं. हीच गायकी ललित किती होऊ शकते. मला अजून आठवत आहे, एकदा मंजिका साहेबांचं सकाळी गाणं होतं, तर तपन लागेली त्यांनी सुरू केली शुद्धकारांमध्ये. तर 12-1 वाजले होते. मुंबईत 12-1 म्हणजे उन्हाळा भयानक झाला. तर त्यांनी तपन लागेली ही जी काय चीज आहे त्याचा अर्थ काय सांगितलं, आणि उन्हाळ्यामुळे व्याकुळ झालेली जी अवस्था आहे ना ती त्या शुद्ध तरंगात दिसायला लागली आम्हाला. शब्द हे खुंटीचा सारखे नाही वापरले त्यांनी. याचं कारण आहे की शब्दावरती फार श्रद्धा होती त्या लोकांची, आणि त्यामुळे गाणं कळावं हे सांगावं, शब्दही कळावे, सूरही कळावं, रागही कळावं असा आग्रह होता. फार सुंदर त्याच्यामध्ये मांडली भावना वगैरे. आणि मी तुला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मंजिका साहेबांनी तर बालगंधर्वांची गाणी इतकी अप्रतिम गायची. ऐकवत मधुबोल, गिरीशांची कविता ऐकत असं फारच सुंदर गायची. मंजिका साहेबांच्या गायकीचं स्वरूप कसं होतं हे मनसूर दाखवतायत पटबिहाग रागातून. मंजिका
भुर्जीका साहेब जे मिळाले त्यांच्याकडून त्यांना आलादेखा साहेबांची जी शिस्त होती ती त्यांना त्या भुर्जीका साहेबांच्याकडून मिळाली. म्हणजे ती जी चीज आहे ती किती श्रीमंत आहे, काय ऐश्वर्य तिथं कशात आहे, कुठल्या जागा काय, दमखम अशी काय आहे, तिथे कुठे कामगार करायची, हे जे एखाद्या घरानं समजावून घेताना सांगत ते भुर्जीका साहेबांच्याकडून कळलं. भुर्जीकाचे आडवे झोपले असं आजारी असं त्यावेळी तालीम चालू असायची. तर कोणीतरी थट्ट्याने विचारलं ते तर पडलेले तुम्हाला काय शिकवणार. तर मनसूर आणि भुर्जीका साहेबांच्याकडे सहज गोष्ट म्हणाली मला असं विचारलं त्यांना सांगा म्हणा माझे शिष्य इशाऱ्याने गाऊ शकतात. तर त्याचे इशाऱ्याने गाणं हे अतिशय महत्वाचं होतं. आणि भुर्जीका साहेबांच्याकडून एक नुसती अस्थायी ऐकणं फार आनंद होता. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक रागाची प्रकृती त्यांना फार चांगली माहिती होती. म्हणजे आता मला एकदा त्यांनी सांगितलं की शुद्ध सरांगत त्यांना तुमचा त्याच्यामध्ये म्हणाले गीतगड्याच्या अंगाने जायला पाहिजे म्हणाले. अशा त्यांनी जायला पाहिजे म्हणजे सपाट जाता कामा नये. हे रागाचा स्वभाव धर्म आहे म्हणाले. आणि तसं तो प्रीतम श्रेण्या वगैरे म्हणताना दरस दिखाचा तो मध्यम लागतो तो किती अर्थ लागतो बघा तुम्ही. कारण त्या दरस दिखाचा जो अर्थपणा आहे तो त्या मध्यमाने सिद्ध केलेला आहे. म्हणून ती चीज आणि तो अर्थ ते मिळून आलेले. आपलं जे मैफिलीचं संगीत आहे ते रागसंगीत आहे. तिथे सिद्ध व्हायचं रागांच्या मोठेपणाने. रागविद्या म्हटलं त्याला. सुरसंगत रागविद्या. सुरसंगत काय घ्यायचं मग सुर आल्या रेखाचा म्हणजे
गुरुजी साहेबांची गायकी कशी होती हे मनसुरांकडून आपण आता ऐकू. ನಮ್ಮ ಬುರ್ಗಿ ಖಾಸ್ ಅವ್ರದ್ದು ಹತ್ರ ಕಲ್ತು गाण्याशिवाय दुसरं काही नाही. मी त्याच्याबद्दल एका ठिकाणी लिहिलं, गाण्यात राहणारा माणूस म्हणजे तुम्ही कुठल्याही विषयावरती बोला, अरब तेलाच्या प्रश्नावर जरी बोललात तरी बरोबर हे भिंड चिंड घेऊन अरबी कर्नाटकी रागावरती यायचे, असं त्यांचं हे असत. गाणं हा एकदा तर मी आणतोय दिल्लीला आम्ही दोघे फिरत निघालो होतो, तर कॅनॉट प्लेसच्या ह्याच्यात आलो चौथऱ्याच्या चौकामध्ये. चौकात आलो तर त्यावेळी त्यांना आडंबरी केदार आठवला होता. तर आम्ही त्या रस्त्यावर तिथे थांबून ते बरं बरं जय मला ऐकायला लागले. छान चीज आहे ती, तू ऐकलीस का? हो चांगली आहे. तर ती बरं बरं जय सुरुवात केली आणि आम्ही दोघे जण विसरलो की आम्ही रस्त्याच्या मध्ये उभे होते. तिथे हॉर्न वाजतात मोटारींचे. एक 5 मिनिटं तसे राहिलो असतो तर 2 कलावंत महाराष्ट्रातले गेले अशी बातमी आली होती. त्या ड्रायव्हर लोकांना कळे ना की कोण गाडवा. ते दोघे आम्ही तर केदारातून शंकरात कसं राहतो याच्याबद्दलच चर्चा करत होतो.
मी तुम्हाला सांगू का, इम्प्रेस करण्यासाठी ते कधी राहिले नाही. मला एक त्यांचा अनुभव आहे, गवई म्हणून. असं समोर बसलो की ते अशा रीतीने ते बघायचे सगळ्या मैफिलीकडे की त्यांना काही दिसतच नाही असं वाटायचं. म्हणजे समोरच्या ओळखीच्या माणसाची सुद्धा ओळख दाखवायची नाही. तर काही गवई कोणी आलं की नमस्कार कर, अमकं कर वगैरे, ह्यांना पत्ताच नाही. जणू काय तो ऐकणारा आणि हे ह्याच्यामध्ये एक सुराचा पडदा आहे असं वाटायचं. काय पाहताय म्हटलं तर सूर पाहतोय असं म्हणावं, असं त्यांचं व्हायचं गाणं. मी त्यांना थट्टेने विचारलं की तुमच्या गाण्याच्या वेळेला मैफिलीतून मध्येच एखादा उठून गेला तर तुम्हाला डिस्टर्बन्स वगैरे होत नाही? तसं काय होत नाही म्हणाले. म्हटलं ते उठतात मध्ये, तर काय करणार म्हणजे लगवी बिगवी लागलेली असते म्हणाले, मोठच असते. म्हणजे तो गाणं न आवडणारा कोणी मनुष्य बसलाय असं त्यांना वाटायचंच नाही. कारण त्यांना जे गाणं होतं ना ते त्यांचं गाणं नाहीये, त्यांच्या गुरूंचं गाणं आहे, जिथून ज्ञान घेतलं तिथलं गाणं आहे, ही त्यांची भूमिका होती. ते सगळ्यात म्हणजे एक आनंदाचा प्रसंग गाणं आहे. म्हणजे आपली हे दाखवण्याचा, चुरशीचा वगैरे असा प्रसंग नाही. मनसुरांशी बोलताना कधी आयुष्यात आता 60 वर्षामध्ये तुलनेने दुसऱ्या गावाच्या पेक्षा हा श्रेष्ठ कनिष्ठ ते कधी बोललेच नाही. ते बोलले रागांच्या बद्दल, ते बोलले बंदिशीबद्दल, ते बोलले त्याच्या आवजाबद्दल, ते त्याच्याबद्दल ते बोलले. मनसुरांचं बोलणं म्हणजे गाण्याबद्दलचं बोलणं होतं, गवयाबद्दलचं नव्हतं. आणि याचं कारण आहे त्यांना गाण्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. पण अस्वस्थ मात्र भयंकर असत. माझ्या घरीच ते राहत असत. पुण्याला आले म्हणजे रात्री 9चं गाणं असतं तर 6 वाजल्यापासून धोतर बितर नेसून वगैरे कपडे बिपडे चांगले घालून तयार. आणि म्हटलं की अण्णा आपल्याला काही स्टेज झाडायला बोलवलेलं नाहीये. त्यांना ते राहावायचंच नाही. ते गाणं कितकं होतं तुम्हाला सांगतो. एकदा रात्री ते बेडरूम मध्ये आमच्या तिथे झोपले होते आणि माझं एक पुस्तक तिकडे राहिलं होतं. नेहमीप्रमाणे मी काहीतरी विसरत होतो पुस्तक. तर त्यांना डिस्टर्ब न करता जावं म्हणून हळूच मी तिथून गेलो. ते गाढ झोपले होते पण अंगठा असा पुढे मागे चालावरती चाललेला होता. म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा ही चालत होती. आज मला आठवत आहे की समजावून तर इतकं चांगलं सांगा की एखादं. त्याला माझ्या पत्नीने विचारलं होतं की तुम्ही लोक म्हणता की ध्रुपदाचे ख्याल कधी केले या लोकांनी, म्हणजे कसे केले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गाणं न कळणाऱ्या एका बाईला त्यांनी 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत तुम्ही त्यांची 3 गाणी पुण्यात केली होती, सगळ्यांना ऐकली. ते फारच सुंदर वाटण्यासारखं झालं. ते करायची मला बुद्धी का झाली. त्यांचे गुरु होते मंजिका. त्यांची 7 दिवस गाणी मुंबईला नाना शंकरशेठच्या वाड्यामध्ये व्हायची आणि जयकरांच्या पासून अगदी असे श्रोते ऐकायला हवे चांगली. आणि ती संध्याकाळची गाणी, रात्रीचं एखादं गाणं त्याच्यात वगैरे अशी होती. त्या स्वरूपात इथे करावं म्हणून मी ते केलं. असं गाणं वर्षानुवर्ष ऐकत आलो आणि आयुष्यात त्यांची पडलेली मैफल मला ऐकायलाच मिळाली नाही. म्हणजे आम्ही प्रयत्न करून सुद्धा ते वाईट गायले नाही. असं मला त्यांचं स्वर लावण्याच्या पद्धतीत सारखं वाटायचं की बाण मारताना जसं आपण ते हे ताणतो की नाही प्रत्यंच्या, तसं प्रत्येक सूर बरोबर जाऊन तो हिट व्हायचा. पहिला षड्ज लागला की हा षड्ज, दुसरं काही नाही. आसपास येतो 6 म्हणजे 6, 6:15, 6:45 वगैरे असं नाही. आणि ही जी अचूकता होती ती विलक्षण पाहण्यासाठी होती. गाण्याशिवाय त्यांना इतर याच्यात इंटरेस्ट फार कमी होतं. एखाद्याचं चित्रकला प्रदर्शन पाहावं वगैरे असं हे नव्हतं. तो एक मार्ग जो धरला होता तोच त्यांचा आयुष्यभर त्याच्याशी निगडीत असेल तेच. त्यांना कोणाकोणाची आणखी गाणी आवडायची? आणि काय आमचे 50 वर्षांनी आम्हाला कोणी ओळखणार नाही, जिवंत राहणार बालगंधर्व हे त्यांचे उद्गार. मास्तरांच्या बद्दल पण त्यांना खूप होतं. हो, मास्तरांच्या म्हणजे मास्तरांच्या कल्पोत्तेवर फार खुश होते. आणि भास्कर या जुन्या लोकांबद्दल तर खूपच बद्दल तर ते अतिशय अनेक खासावांच्या बद्दल, अनेक गवयांच्या बद्दल, वसेबांच्या बद्दल फार प्रेम होतं. ते लोक नाहीत म्हणून तुम्हाला आम्ही मोठे दिसतो असं त्यांचं एक नेहमी. हा विनयाचा भाग आहे. आदर होता, शंकाच नाही. अजून आमचे गुरुजी असते तर आम्ही शिकत राहिलो असतो. ती तर भावना होती. अहो तुम्हाला आश्चर्य वाटत सांगितलं तर की काही मंजिका साहेबांनी चिजा शिकवलेल्या त्याचे अंतरे वगैरे एका वेळी आठवले नाही तर ते सांगलीला मधु कानिटकरकडे जाऊन त्याच्याकडे तालीम घ्यायचे.
मधु कानिटकरांचे गुरुबंधू बुद्धिका सावंतकडे शिकणारे. परंतु हा संबंध हिंदुस्थानभर कीर्ती मिळवलेला गवळी आमका अंतराने मला सुचत म्हटल्यानंतर सांगलीपर्यंत येऊन मधुकडे राहून ती तालीम घेऊन वगैरे जाय. हे किती होतं की त्यांच्या अखेरच्या काळामध्ये मी त्यांना भेटायला गेलो. हे आता फार तर 10-15 दिवस जगतील असं वाटत होतं. अशा अवस्थेत होते. धारवाडला गेलो त्यांना भेटायला. तर पहिल्यांदा न हसलेले मनसूर त्यावेळेला पाहिले. बघवत नव्हतं पण तशा वेळेला असे पडले होते आणि काहीतरी चाललंय एवढं कळत होतं मनामध्ये. तर मला म्हणाले मीराबाईच्या मल्हारातला तुम घन से घन घन श्याम आहे ना घटा, त्या ओळीचा अर्थ काय? कल्पना करा, मृत्यू समोर दिसत होता आणि यांच्या डोक्यात चाललेलं होतं की तुम घन से घन काय म्हणतो आपण, म्हणजे मीराबाईच्या मल्हाराची मृत्यू त्यांच्या डोक्यात चाललेली होती. आणि एकदम त्याला प्रश्न आला की आपण ही चीज म्हणतो खरं पण हिचा अर्थ काय? हे केव्हा की त्यानंतर 15 दिवसांनी ते गेले. तोपर्यंत गाणं सुटलं नाही कधी. तुम्ही मगाशी म्हटलं की 59 वर्ष तुम्ही मतजा जोगी आहे. दर वेळेला रंगमंदिर मतजा फारच सुंदर गायचे. म्हणजे ते सुरू होऊ नये असं मला वाटायचं. कारण तिथे भैरवीच्या वेळेस ऐकण्याचं फिलिंग असतं ना की आता इतका चांगला उत्सव संपला असं दरवेळेला प्रत्येक मैत्री त्यांच्याबद्दल वाटायचं की संपत नाही, चालूच राहावं. कारण ते कुठेही न अडखळता चाललेलं गाणं 3-4 तासाचा अनुभव असायचा ना, तो संपून नाही असं वाटायचं. प्रवाह जसं थांबू नये, वाहत राहावा तरच तो प्रवाह, तसं व्हायचं. पण दुसरं मी पाहिलं की त्यांचं गाणं मनामध्ये खूप वर्ष रेंगायचं. आता सुद्धा मला ऐकलेल्या मैत्रिणीनं म्हणजे डोळ्यापुढे आहेत ते रेंगाळायला लागतं. आणि ते हॉन्टिंग ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते झपाटणं ते त्यांच्या गाण्यामधलं वैशिष्ट्य भाग. मनसुरांच्या अशा अनेक आठवणी आहेत त्या अधिक आनंदाच्या प्रसंगी निघाव्यात असं मला वाटत होतं. पण आज त्यांच्या मृत्यूनंतर हे बोलावं लागतंय. त्यामुळे ज्या आठवणीने आम्हाला खूप हसवलं होतं त्यांनी आता डोळ्यात पाणी आणलेलं आहे.
पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांच्या गायनकलेविषयी सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांची शैला दातार यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली. पंडित मनसुरांचं हे दुर्मिळ ध्वनी मुद्रण उपलब्ध झालं होतं मुख्यतः राघवेंद्र बेंगेरी यांच्या सहकार्याने, तसंच आलूरकर म्युझिक हाऊस, प्रभाकर दातार आणि सुधीर दातार यांचंही विशेष सहाय्य झालं होतं. निर्मिती सहाय्य शुभदा अभ्यंकर आणि सादरकर्ते होते रवींद्र आपटे. श्रोते हो, हा कार्यक्रम प्रथम प्रसारित झाला होता 1993 साली. सुवर्ण मुद्रा या कार्यक्रमाअंतर्गत आज